लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लेक्चर नंबर 6. विद्यार्थी मित्र, आतापर्यंत जे आपण 5 लेक्चर झाले त्यामध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक बाय फायर कव्हर केला होता. तर आता या पिरियडमध्ये या लेक्चरमध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी कव्हर करणार. ज्यावेळेस बिझनेसमध्ये आग लागते, फायर ब्रेक्स आउट, त्यावेळेस फक्त लॉस ऑफ स्टॉक आणि बिझनेसची प्रॉपर्टीज लॉस होते असं नाही, त्याचं तर नुकसान होतच, पण त्याशिवाय प्रॉफिटवरती सुद्धा परिणाम होतो. प्रत्येक बिझनेसचा ऑब्जेक्ट असतो टू अर्न प्रॉफिट. परंतु आणि प्रॉफिट कशावर अवलंबून आहे? टर्नओव्हरवरती. टर्नओव्हर म्हणजे सेल्स. ज्यावेळेस फायर ब्रेकआउट होतं त्यावेळेस बिझनेस बराच डिस्टर्ब होतो. त्यामुळं त्या लोकेशनला, ज्या लोकेशनला आपला बिझनेस आहे त्या लोकेशनला आपण बिझनेस कंडक्ट करू शकत नाही. आपल्याला दुसरीकडे बिझनेस ऍडजस्ट करावा लागतो. त्याला म्हणतो आपण डिसलोकेशन ऑफ बिझनेस. डिसलोकेशन ऑफ बिझनेस. आणि बिझनेसचं डिसलोकेशन झाल्यामुळं आपले सेल्स कमी होतात. जर आपण मॅन्युफॅक्चरर असू तर मॅन्युफॅक्चरिंग आपलं बंद पडतं किंवा उत्पादन कमी होतं, त्यामुळे सेल्स अफेक्टेड होतात. सेल्स कमी होतात आणि सेल्स कमी झाले की आपला प्रॉफिट कमी होतो. मग हा जो प्रॉफिट ड्यू टू डिसलोकेशन ऑफ बिझनेस, सेल्स आर अफेक्टेड, सेल्स कमी झाल्यामुळे जो प्रॉफिट नुकसान होतं त्याची नुकसान भरपाई आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी जर आपण घेतली, विच कव्हर्स लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, तर आपल्याला ती नुकसान भरपाई रिकव्हर होते, आपण वसूल करू शकतो. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमिनिटी. इन्शुरन्स हा नुकसान भरपाईचा करार आहे. त्यामुळे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये 3 घटक कव्हर होतात. द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी बाय फायर हॅज 3 कंपोनंट्स. कंपोनंट मीन्स घटक. 3 गोष्टीचे यामध्ये लॉस कव्हर होतो. 1. लॉस ऑफ प्रॉफिट ड्यू टू रिडक्शन ऑफ टर्नओव्हर. रिडक्शन म्हणजे कमी होणे, टर्नओव्हर म्हणजे सेल्स. विक्रीमध्ये डिसलोकेशन बिझनेसमुळे विक्री कमी होते आणि त्या विक्रीमुळे जो लॉस प्रॉफिट कमी होतो त्याला म्हणलं जातं लॉस ऑफ प्रॉफिट. जो लॉस कमी होतो त्याला म्हणतात लॉस ऑफ प्रॉफिट. त्याची भरपाई करण्यासाठी कव्हर होतो. त्यानंतर लॉस ड्यू टू स्टँडिंग चार्जेस अनरिकव्हरेबल. स्टँडिंग चार्जेस मीन्स फिक्स्ड चार्जेस. फिक्स्ड चार्जेस तुमचा बिझनेस चालू असो किंवा बंद असो, तुम्हाला ते चार्जेस खर्च करावेच लागतात. उदाहरणार्थ जागेचं भाडं, रेंट, लाईट, सॅलरी ऑफ एम्प्लॉई, वेजेस, ऑडिटर्स फीज, असे अनेक घटक आहेत की जे तुम्हाला खर्च करावेच लागतात. त्याची जी नुकसान भरपाई ते सुद्धा लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये कव्हर होते. आणि लॉस ऑन अकाउंट ऑफ इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग. म्हणजे आपण बिझनेस दुसरीकडे शिफ्ट केल्यामुळं किंवा बिझनेसचं डिसलोकेशन झाल्यामुळं ऍडिशनल खर्च आपला वाढतो, त्याला म्हणायचं ऍडिशनल कॉस्ट ऑफ वर्किंग किंवा इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग. तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये या 3 प्रकारचा लॉस कव्हर होतो. लॉस ऑफ प्रॉफिट ड्यू टू रिडक्शन ऑफ टर्नओव्हर. विक्रीत कमी झाल्यामुळे जो लॉस होणार आहे तो. लॉस ड्यू टू स्टँडिंग चार्जेस अनरिकव्हरेबल. जे फिक्स्ड चार्जेस आहेत आपले ते काही केले तरी खर्च करावेच लागतात, ते टाळू शकत नाही आपण, त्याचा लॉस. आणि दुसरीकडे बिझनेस आपण शिफ्ट केल्यामुळं जे इतर खर्च होणार आहे किंवा तिथं जे काय ऍडजस्ट केल्यामुळं जो काय खर्च होणार आहे त्याला इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग. म्हणून याला कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता यामध्ये या 2 टर्म खूप महत्वाचे आहेत. बाकी आपण स्टेप्स नंतर बघणार आहोत, पण यामध्ये ह्या 2 टर्म्स खूप महत्वाचे आहेत. इंडेमिनिटी पिरियड आणि शॉर्ट सेल्स. इंडेमिनिटी पिरियड. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमिनिटी. Indemnity period means the period during which the sales are affected because of fire. Indemnity म्हणजे नुकसान भरपाईचा कालावधी. नुकसान भरपाईचा कालावधी. आग लागलेल्या तारखेपासून आपल्याला पुनर्स्थापना करण्यासाठी, पुनर्स्थापन होण्यासाठी, रिस्टोरेशन होण्यासाठी
चा जो कालावधी आहे त्याला म्हणतात इंडेमनिटी पिरियड. उदाहरणार्थ 1/7/2020 ला आग लागली. 1/7/2020 ला आग लागली. डेट ऑफ फायर आणि पुन्हा रिस्टोर व्हायला 30/9/2020. पुन्हा यातून रिकव्हर व्हायला 30/9/2020. म्हणजे 7, 8 आणि 9 3 महिने. या 3 महिन्याचा जो कालावधी आहे डेट ऑफ रिस्टोरेशन. या 3 महिन्याचा जो कालावधी आहे त्याला म्हणतात इंडेमनिटी पिरियड, नुकसान भरपाईचा कालावधी. इंडेमनिटी पिरियड इज द पिरियड ड्यूरिंग विच सेल्स आर अफेक्टेड बिकॉज ऑफ फायर. या पिरियडमध्ये 1 जुलै 2020 ला आग लागल्यामुळे फ्रॉम द डेट ऑफ फायर टू द रिस्टोरेशन पिरियड आपले सेल्स वरती परिणाम होणार आहे. सेल्स कमी होणार आहे. सेल्स कमी होणार आहेत. सेल्स कमी झाला म्हणजे आपला प्रॉफिट पण कमी होणार आहे. हा जो कालावधी आहे त्याला म्हणजे इंडेमनिटी पिरियड. आणि दुसरा शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स आर द सेल्स इंडिकेटिंग that is showing the difference between the sales during the indemnity period. The difference between the sales during the indemnity period and the sales of the corresponding indemnity period of last year. Now the short sales. समजा 1/7/2020 ला डेट ऑफ फायर आणि डेट ऑफ रिस्टोरेशन आहे 30/9/2020. याला आपण इंडेमनिटी पिरियड म्हणतो. या पिरियड मध्ये समजा सेल्स झाले 2 लाख. या पिरियड मध्ये सेल्स झाले 2 लाख आणि याला सेम करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पिरियड म्हणजे 1/7/2019 ते 30/9/2019 corresponding indemnity period. Same period but corresponding indemnity of last year. Corresponding indemnity period मध्ये सेल्स होते 5 लाख. म्हणजे याचा अर्थ काय? 1/7/2020 ते 30/9/2020 हा या वर्षाचा पिरियड आहे विच इज अफेक्टेड बाय फायर. त्याला म्हणतो आपण इंडेमनिटी पिरियड. आणि याला करस्पॉन्डिंग पिरियड that is corresponding indemnity period during last year. 1/7/2019 ते 30/9/2019 आपले सेल्स आहेत 5 लाख. गेल्या वर्षी याच पिरियड मध्ये आग वगैरे काही नसताना सेल्स झाले होते 5 लाख आणि या वर्षी याच पिरियड मध्ये ड्यू टू फायर सेल्स झाले 2 लाख. जे सेल्स किती कमी झाले 3 लाख. याला म्हणायचं शॉर्ट सेल्स. Therefore शॉर्ट सेल्स ₹3 लाख. 3 लाखाचे शॉर्ट सेल्स कमी झाले म्हणजेच सेल्स कमी झाले की त्याच्यावरचे नफा सुद्धा कमी होणार. आपला सेल्स कमी झाले की नफा कमी झाला. पण हे सेल्स त्याला म्हणजे शॉर्ट सेल्स. या 2 टर्म फार महत्वाचे. परत एकदा सांगतो मी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी बाय फायर हॅज 3 कॉम्पोनंट्स. फर्स्ट, लॉस ऑफ प्रॉफिट ड्यू टू रिडक्शन जे कमी होणे ऑफ टर्नओव्हर मीन्स सेल्स. विक्री कमी झाल्यामुळे जो प्रॉफिट होणार आहे ते नुकसान तो कव्हर होतो. लॉस ड्यू टू स्टँडिंग चार्जेस अनरिकव्हरेबल. स्टँडिंग चार्जेस म्हणजे फिक्स्ड चार्जेस जो बिझनेस चालू असतो किंवा नसतो तुम्हाला खर्च करावा लागतो त्याचं नुकसान. आणि लॉस ऑन अकाउंट ऑफ इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग. बिझनेसचं डिसलोकेशन झाल्यामुळे जर तुम्हाला ऍडिशनल खर्च करावा लागणार आहे त्याला म्हणजे इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग. या 3 प्रकारचे लॉस या लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये कव्हर केले जातात. म्हणून त्याला कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी असं सुद्धा म्हटलं जातं. आता या टॉपिक मध्ये हे 2 टर्म फार महत्वाचे आहेत. इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाईचा कालावधी. दिस इज द पिरियड ड्यूरिंग विच सेल्स आर अफेक्टेड बिकॉज ऑफ फायर. फॉर एक्झाम्पल, डेट ऑफ फायर
1 जुलै 2020. 1/7/2020 ला आग लागली आणि बिझनेस रिकव्हर व्हायला आपल्याला 30/9/2020 ला रिकव्हर झाला. म्हणजे डेट ऑफ रिस्टोरेशन पुन्हा आपण प्रस्थापित करणे. मग इंडेमनिटी पिरियड झाला आपला 3 महिन्याचा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आमचं इंडेमनिटी पिरियड. देन second important term, short sales. These are the sales indicating, that is showing, दर्शविणे the difference between the sales during indemnity period and the sales of corresponding indemnity period of last year. शॉर्ट सेल्स म्हणजे काय, तर indemnity period मध्ये डेट ऑफ फायर झाल्यामुळं आपले सेल्स कमी होणार आहे. ह्याच्या करस्पॉन्डिंग लास्ट इयरला, करस्पॉन्डिंग म्हणजे सेम, त्यावेळेस सेल्स किती होते ते बघायचं आणि त्या दोन्ही मधला फरक म्हणजेच शॉर्ट सेल्स. दॅट इज शॉर्ट सेल्स इज इक्वल टू सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पिरियड मायनस सेल्स ड्युरिंग इंडेमनिटी पिरियड. 1/7/2020 ते 30/9/2020 मध्ये आपल्याला सेल्स यावर्षी फायरमुळे सेल्स कमी झाले, 2 लाख झाले. आणि सेम करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे लास्ट इयर 1/7/2019, 1 जुलै 2019 टू 30 सप्टेंबर 2019, 30 सप्टेंबर 2019 सेल्स होते 5 लाख. दॅट इज सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पिरियड. मग आता सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पिरियड होते ₹5 लाख. ₹5 लाख. आणि सेल्स ड्युरिंग इंडेमनिटी पिरियड या वर्षी फायर झाल्यामुळं सेल्स आपले कमी झालेत. दॅट इज किती झालेत, 2 लाख. मग हे दोन्ही मधला जो फरक आहे ₹3 लाख, विच इज कॉल्ड शॉर्ट सेल्स. आणि हे शॉर्ट सेल्स जर आपले व्यवस्थित आले तर आपल्या पुढच्या प्रॉब्लेमला काय अडचण येते, बरेच गोष्टी आपल्या रिकव्हर होतात. ह्या 2 टर्म कळणं महत्वाचं आहे. मग आता शॉर्ट सेल्स इंडेमनिटी पिरियड बघितलं आपण, तर लॉस ऑफ प्रॉफिट क्लेम काढण्यासाठी, पॉलिटिकल क्लेम काढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या माहितीनुसार स्टेप्स वापरावे लागतात. मॅक्झिमम या 6 स्टेप्स वापरावे लागतात, जशी माहिती दिली तशी. जर आपल्याला माहिती वेगळ्या पद्धतीने दिली असेल, कमी दिली असेल, तर 3 ते 4 स्टेप्स मध्ये होतं. आणि जर जास्त माहिती दिली असेल, माहितीवरती अवलंबून या स्टेप्स वापरायच्या. तरी आपण या स्टेप्स मध्ये सर्व पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. या थिअरीचं पूर्ण आणि ह्या स्टेप्स तुम्हाला पीडीएफ मी व्हॉट्सअपला पाठवलेला आहे, त्यातून बघा. किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून आपण काढून घेऊन डाउनलोड करून आपण अभ्यास करू शकता व्हिडिओ बघताना. पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. आग लागल्यामुळं, या वर्षी आग लागल्यामुळे जो परिणाम होतो त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षीच्या मानाने विक्री कमी होते, त्याला म्हणतो आपण शॉर्ट सेल्स. आणि शॉर्ट सेल्स झाल्यामुळे नफा कमी होतो. त्या नफ्याचा आपल्याला नुकसान भरपाई कव्हर करण्यासाठी पहिल्यांदा सगळे शॉर्ट सेल्स काढले पाहिजे. ते काढताना सेल्स इन द प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षी फॉर ए पीरियड corresponding to the indemnity period. Add expected increase in sales during current year. या वर्षी जर आपल्याला सेल्स वाढतात असं वाटलं तर एक्सपेक्टेड इन्क्रीज ऍड करायचे. जर काही झालं नसतं तर आपले एवढे सेल्स झाले असते, परंतु आग लागल्यामुळं, डेट ऑफ फायरमुळं आपले सेल्स यावर्षी किती झाले ते कमी केल्यानंतर जे मिळते ते शॉर्ट सेल्स. उदाहरणार्थ मगाच आपण उदाहरण घेऊ. इंडेमनिटी पिरियड आपला होता 1/7/2020 ते 30/9/2020. हा चालू वर्षाचा पिरियड आहे. डेट ऑफ फायर आग लागलेली आहे 1/7/2020 ला आणि रिस्टोरेशन झाले 30/9/2020. हा इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटी पिरियड मध्ये मग आपल्याला सेल्स दिले होते 2 लाख. आता याच पिरियड मध्ये करस्पॉन्डिंग इयरला, करस्पॉन्डिंग पिरियड
त्याचाच करस्पॉन्डिंग पिरियड ड्युरिंग लास्ट इयर म्हणजेच 1/7/2019 टू 30/9/2019 या पिरियड मध्ये सेल्स किती होते? मग आपण बघितले उदाहरण 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. आणि आपली अशी अपेक्षा आहे की या वर्षी आपले 10% सेल्स वाढले असते. आपले 10% सेल्स वाढले असते. तर एक्सपेक्टेड इन्क्रीज 10% म्हणजे 5 लाखाच्या 10% 50,000. 50,000 सेल्स आहेत. म्हणजे एकूण आपले सेल्स जर आग लागली नसती तर या पिरियड मध्ये आपले सेल्स झाले असते 5,50,000. बट ड्यू टू फायर द सेल्स आर ऑफ ओनली ₹2 lakh. 2 लाखाचे सेल्स झाले. त्यामुळं 3,50,000 हे शॉर्ट सेल्स आहेत. हे शॉर्ट सेल्स आहेत. 3,50,000ची विक्री कमी झाल्यामुळं याच्यावरती आपल्याला नफा कमी होणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप शॉर्ट सेल्स काढणे. त्यानंतर दुसरी स्टेप कॅल्क्युलेट अर्निंग रेशो और ग्रॉस प्रॉफिट रेशो. कॅल्क्युलेट अर्निंग रेशो और ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता हा रेशो काढताना लक्षात घ्यायचं की सगळ्या गेल्या वर्षीची फिगर घ्यायची. सगळ्या गेल्या वर्षीची फिगर. त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो कसं काढायचा? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग म्हणजे फिक्स चार्जेस की जर आपण बंद जरी केली फर्म किंवा कंपनी किंवा आपला बिझनेस क्लोज जरी केला तरी आपल्याला खर्च करावाच लागणार आहे. त्यामुळं नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स फॉर लास्ट फायनान्शियल इयर. गेल्या वर्षीचे कम्प्लीट इयरचे सेल्स घ्यायचं. म्हणजे दुसरा रेशो काढताना लक्षात घ्यायचं की पूर्ण फिगर्स ह्या की लास्ट कम्प्लिटेड इयरचे घ्यायचे. परत सांगतो कॅल्क्युलेट अर्निंग रेशो और ग्रॉस प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स फॉर लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100. 3 नंबर कॅल्क्युलेट इंडेमिनिटी रेशो. कॅल्क्युलेट इंडेमिनिटी रेशो. आता इंडेमिनिटी रेशो काढताना आपल्याला पॉलिसी अमाऊंट दिली असते. पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय स्टँडर्ड सेल्स. स्टँडर्ड सेल्स म्हणजे कुठले सेल्स? सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्याच्या अगोदरचे, त्याला लागून त्याच्या अगोदरचे 12 महिन्याचे सेल्स. म्हणजे उदाहरणार्थ आता इथं डेट ऑफ फायर आहे 1/7/2020. ह्याच्या अगोदर म्हणजे 30 जून पर्यंत त्याच्या अगोदरचे 12 महिन्याचे सेल्स म्हणजेच स्टँडर्ड सेल्स दॅट इज सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर प्लस प्रॉबेबल इन्क्रीज इन पेनी. जर आपल्याला काय सेल्स मध्ये वाढ होईल असं वाटतंय तर ते ऍड करायचं. तिथं मिळेल आपल्याला इंडेमिनिटी रेशो. चौथी स्टेप कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट. कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट. शॉर्ट सेल झाल्यामुळं आपला प्रॉफिटचा लॉस किती झालाय त्याचा फॉर्म्युला आहे शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ, लोअर म्हणजे कमी, ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑफ इंडेमिनिटी रेशो. लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑफ इंडेमिनिटी रेशो. या दोन्हीपैकी जो कमीत कमी असेल तो रेशो. या दोन्हीपैकी जो कमीत कमी असेल तो रेशो. म्हणजे शॉर्ट सेल्स 3,50,000 या रेशोने जर गुंतला आपण समजा ग्रॉस प्रॉफिट रेशो आला 10% आणि इंडेमिनिटी रेशो आला 12%. तर इथं घेताना शॉर्ट सेल्स 3,50,000 गुणिले या दोन्हीपैकी कमीत कमी कोणता आहे? ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे 10%, इंडेमिनिटी रेशो 12%. कमीत कमी विच एव्हर इज लोअर 10%, ग्रॉस प्रॉफिट रेशो 10%. या पद्धतीने काढायचा. म्हणजेच आपला लॉस ऑफ प्रॉफिट आला 35,000. 10% म्हणजे 35,000. अशा रीतीने लॉस ऑफ प्रॉफिट काढायचा. लॉस ऑफ प्रॉफिट काढल्यानंतर आपल्याला ग्रॉस क्लेम काढायचा आहे. आता हे क्रॉस क्लेम काढताना जर आपल्याला इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग किंवा सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस असं दिलं असेल तर ही स्टेप्स घ्यावं लागते. मग समजा दिले असतील प्रॉब्लेम मध्ये तर
कॅल्क्युलेट ग्रॉस क्लेम 5 नंबर. पर्टिक्युलर्स लॉस ऑफ प्रॉफिट as calculated in step 4. Loss of profit as calculated in step 4. Add increased cost of working. Increased cost of working म्हणजे मग आम्ही तुम्हाला सांगितलंय बिझनेस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपल्या मेन लोकेशन पासून दुसऱ्या ठिकाणी डिस लोकेशन करताना जे काही ऍडिशनल खर्च होणार आहे त्याला म्हणजे इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग. ते ऍड केल्यानंतर जर आपल्या स्टँडिंग चार्जेस मध्ये काही सेव्हिंग होत असेल तर लेस ते कमी करायचं सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस इफ एनी असेल तर ते वजा केल्यानंतर ग्रॉस क्लेम मिळेल. किंवा त्याला दुसरी स्टेप दिलेली ए लॉस ऑफ प्रॉफिट ऍड प्रोपोर्शनेट इन्क्रीज इन वर्किंग एक्सपेन्सेस हे रक्कम किंवा ऑर या स्टेप्सला ही पूर्ण स्टेप ऑर आहे ए आणि बी ह्या ग्रॉस क्लेमला. ऑर rate of gross profit into standard sales. Standard sales means sales for 12 months ending on the date of fire. Ending on the date of fire. Standard sales हे निघाल्यानंतर या दोन्हीपैकी ए आणि बी पैकी जे कमीत कमी असेल which is less saving in standing charges. Saving in standing charges केल्यानंतर जो येईल त्याला म्हणलं जातं ग्रॉस क्लेम. म्हणजे ग्रॉस क्लेम घेताना हा किंवा या दोन पद्धती काढायच्या. हे काढल्यानंतर ग्रॉस क्लेम काढल्यानंतर लास्ट स्टेप नेट क्लेम अंडर एव्हरेज क्लॉज. एव्हरेज क्लॉज म्हणजे सरासरी क्लॉज. तुम्हाला सांगितलंय सरासरी क्लॉज म्हणजे काय अनइन्शुअर्ड विमेदार म्हणजे इन्शुअर्ड पर्सन काय करतो आपला माल जास्त ठेवायचा प्रयत्न करतो किंवा क्लेम जास्त असेल तर इन्शुरन्स कमी घ्यायला बघतो. त्याला म्हणतो आपण लेस इन्शुरन्स तो प्रीमियम वाचवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी पॉलिसीमध्ये एक सरासरी क्लॉज असतं. त्या सरासरी क्लॉज नुसार आपण त्याला क्लेम देणार. जर अमाऊंट ऑफ पॉलिसीपेक्षा ग्रॉस क्लेम जास्त असेल तरच ही स्टेप्स वापरली जाते. नेट क्लेम अंडर एव्हरेज क्लॉज ग्रॉस क्लेम इंटू अमाऊंट ऑफ पॉलिसी divided by gross profit on standard sales. Standard sales means sales for 12 months ending on the date of fire. त्याच्यावरती ग्रॉस प्रॉफिट काढायचं स्टँडर्ड सेल्स वरती. हे केल्यानंतर आपल्याला नेट क्लेम मिळेल की जो आपण इन्शुरन्स कंपनीकडे करणार. पुन्हा एकदा स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ क्लेम अंडर प्रॉफिट पॉलिसी. Calculate short sales. Number 2, calculate earning ratio or gross profit ratio. Number 3, calculate indemnity ratio. 4, calculate loss of profit. 5, calculate gross claim. And 6, net claim under average clause. Short sales in the previous year for a period corresponding to the indemnity period. Indemnity periodचा corresponding लास्ट इयरला सेम पिरियड मध्ये सेल्स किती होते ते बघायचं. त्यामध्ये ऍड एक्सपेक्टेड इन्क्रीज जर एक्सपेक्टेड इन्क्रीज होत असेल तर ऍड करायचं आणि लेस सेल्स ड्युरिंग इंडिमिटी पीरियड वी गेट शॉर्ट सेल्स. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. सेकंड स्टेप कॅल्क्युलेट अर्निंग रेशो और ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्याचं सूत्र आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स फॉर लास्ट फायनान्शियल इयर. या सगळ्या फिगर गेल्या वर्षीच्या याच्यावरून घ्यायचं. गेल्या वर्षीच्या पूर्ण लास्ट कम्प्लिटेड इयरच्या नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस मीन्स फिक्स्ड चार्जेस divided by sales for last financial year into 100. Step number 3, calculate indemnity ratio. Amount of policy divided by standard sales plus probably increase in sales if any. Standard sales means sales for 12 months ending on the date of fire. ज्या दिवशी आग लागली त्याच्या अगोदरच्या दिवसापासून 12 महिन्याची सेल्स त्याला म्हणतात स्टँडर्ड सेल्स. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट काढताना लॉस ऑफ प्रॉफिट कशामुळे झालाय शॉर्ट सेल्स मुळे. त्यामुळे शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमिनिटी रेशो. लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमिनिटी रेशो या दोन्ही जे कमीत कमी असेल ते
Fifth step, calculate gross claim. Gross claim. Particulars, rupees. Loss of profit. Loss of profit as calculated in step number 4. Add increasing cost of working. Less saving in standing charges, gross claim, or A or B. A, loss of profit, add proportionate increase in working expenses. Proportionate increase in working expenses काय आहे ते आता प्रॉब्लेम घेताना लक्षात येईल. ह्याला ए ला और बी रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इंटू स्टँडर्ड सेल्स, दॅट इज सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. या दोन्हीपैकी ए और बी पैकी विच एव्हर इज लेस घ्यायचं. त्यामधून स्टँडिंग सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस इफ एनी, जर काही स्टँडिंग चार्जेस वाचले असतील तर वजा करायचं ग्रॉस क्लेम. आणि 6 नेट क्लेम अंडर एव्हरेज क्लॉज. जर ग्रॉस क्लेम पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त असेल तर एव्हरेज क्लॉज वापरायचा. एव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला ग्रॉस क्लेम इंटू अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन स्टँडर्ड सेल्स. स्टँडर्ड सेल्स मीन्स sales for 12 months ending on the date of fire. Ending on the date of fire. या पद्धतीने या स्टेप्स घ्यायचा. दिलेल्या प्रॉब्लेमला माहितीनुसार मॅक्झिमम एवढ्या स्टेप्स येतात. मग आता परत एकदा सांगतो की ह्या स्टेप्स आणि ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दिलेली थेरी हे सगळी तुम्हाला पीडीएफ मध्ये मी पाठवलेली आहे. आणि युट्यूबच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपला व्हिडिओच्या खाली, त्यामध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढा आणि मी हे सांगितलेलं पूर्ण लक्ष देऊन वाचा. तुमच्या लक्षात येईल. पुढच्या लेक्चरला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम घेतल्यानंतर आणखी जास्त लक्षात येतील. थँक्यू.